आता जे काही संसदेमध्ये सुरू आहे ते पूर्णपणे इतिहासाची पुनरावृत्ती असं त्याला म्हणावं लागेल. त्याचं कारण 7 सप्टेंबर 2012 या दिवशी अरुण जेटली असं म्हणालेले होते की संसदेचं कामकाज बंद पाडणं हा सुद्धा एक लोकशाही मार्ग आहे आणि त्याच्यामुळे कामकाज चालण्यापेक्षा कधी कधी बंद केल्यामुळे त्याच्यामुळे जनतेचा आणि एकंदर लोकांचं भलं होऊ शकतं. त्यांची भूमिका अशी होती की आधी राजीनामा द्या आणि मगच चर्चा. तेच आता काँग्रेस म्हणत आहे. त्या एका अर्थाने ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे आणि आधी आमचं ऐका तरच सरकार चालेल किंवा तरच संसद चालेल हा जो एक नवा खेळ भाजपने विरोधी पक्षात असताना 4 वर्षापूर्वी सुरू केला. किमान 4 ते 5 प्रसंग असे आहेत की अधिवेशन भाजपच्या निषेधामुळे आणि एकंदर गोंधळामुळे तहकूब करावं लागलेलं आहे. काहीही कामकाज पार पडलेलं नाही. आता ते सत्तेवरती आहेत आणि काँग्रेस विरोधी पक्षामध्ये आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपने पूर्वी जे केलं ते प्रयोग आता करतोय. त्या दुर्दैवाने या सगळ्यामध्ये एक लोकशाहीचा मोठा खेळ खंडोबा होतोय याची या दोन्ही पक्षांना पर्वा नाही. अशा वेळेला जर काही गोंधळ झाला तर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालेल ही सरकारची जबाबदारी असते, विरोधकांची नाही, असं विधान कायदा मंत्री अरुण जेटली जेव्हा ते कायदा मंत्री नव्हते विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे पूर्वी जे काही ही लोक वागली तीच त्यांना आता सहन करायची वेळ येते. हा एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती होते तसाच तो खेळ आहे आणि जोपर्यंत दोघांपैकी एक जण पाऊल मागे घेत नाही तोपर्यंत ह्याच्यातनं तोडगा निघणार नाही. आणि पाऊल मागे घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते काम उदार मनाने सरकारलाच करावं लागतं. त्यामुळे या प्रश्नामध्ये मोदी सरकार जोपर्यंत नमतं घेत नाही तोपर्यंत हा तिढा सुटेल अशी लक्षणं नाहीत.